सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर आज आपण बघणार आहे महिलांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, पाण्यात लिंबू पिळून आंघोळ केल्याने तुमची त्वचा गुळगुळीत आणि मऊ होते. नंबर 2, काळी खजूर खाल्ल्याने कंबर मजबूत होते आणि त्यामुळे कंबरदुखीही थांबते. नंबर 3, जर तुम्ही दररोज कच्चा कांदा खाल्ला तर तुम्हाला कधीही कर्करोग होऊ शकत नाही. नंबर 4, जर तुम्हाला झोप येत नसेल तर लिंबू चाटून घ्या, त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल. नंबर 5, ज्यांना आंबट ढेकर येतात त्यांनी फक्त 1 चिमूटभर जिरे खा, त्यामुळे आंबट ढेकर येणे थांबेल. नंबर 6, मीठ शरीरातील वेदना कमी करते. नंबर 7, जर दातांमध्ये किडा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी दाताखाली हिंगाचा 1 छोटा तुकडा दाबून किडा आपोआप बाहेर येते. नंबर 8, ज्यांच्या पोटात जास्त गॅस आहे त्यांनी मेथीचे दाणे खावेत. नंबर 9, रात्री दही खाऊ नये, कारण त्यामुळे सांधेदुखी, सर्दी, खोकला होऊ शकतो, म्हणून रात्री दही खाऊ नये. नंबर 10, अन्न खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नये, त्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. नंबर 11, जर तुम्हाला तुमचे हृदय मजबूत करायचे असेल तर दररोज सफरचंद खा. नंबर 12, चालण्यापूर्वी थोडे पाणी प्या, त्यामुळे अशक्तपणा येत नाही. नंबर 13, कमी बोलणाऱ्या व्यक्तीचे मन खूप तीक्ष्ण असते. नंबर 14, चेहऱ्यावर नारळाचे तेल लावल्याने मुरुमे बरे होतात आणि चेहऱ्यावर चमक येते. पण लक्षात ठेवा की जर नारळाचे तेल चेहऱ्याला शोभत नसेल तर ते लावू नका. जर ते तुम्हाला शोभत असेल तरच ते लावा. नंबर 15, तुम्ही अनेक लोकांना कच्चे वांगे खाताना पाहिले असेल. कच्चे वांगे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते हृदयाला बळकटी देते. नंबर 16, कच्चे मखाणे खाण्याऐवजी ते थोडे तुपात भाजून घ्या आणि थोडे मीठ घालून खा. नंबर 17, जो व्यक्ती जास्त विचार करतो आणि जास्त ताण घेतो त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. नंबर 18, सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस पिणे खूप फायदेशीर आहे. ते चेहऱ्यावर चमक आणते. ते आपल्याला आजारांपासून वाचवते आणि पोटातील जळजळ देखील शांत करते. नंबर 19, जर तुम्हाला एका रात्रीत चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर रात्री 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. सकाळी त्याची बारीक पेस्ट बनवा. नंतर त्यात कोरफडीचा जेल आणि थोडा काकडीचा रस घाला. आता ते तुमच्या चेहऱ्यावर 5 ते 6 मिनिटे लावा. ते घ्या आणि नंतर हलक्या हातांनी मालिश करा आणि पाण्याने चेहरा स्वच्छ करा. नंबर 20, सफरचंद आणि मुळा एकत्र खाल्ल्याने शरीरावर पांढरे डाग पडतात. नंबर 21, लहान मुलांना दररोज 1 केळ खायला द्या, त्यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात. नंबर 22, नारळाच्या तेलात कांद्याचा रस मिसळून आठवड्यातून एकदा केसांना मालिश केल्याने नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते. नंबर 23, वाकडे दात असलेल्यांनी दररोज पुदिना चोळावा, यामुळे दात सरळ होतात. नंबर 24, हातांनी कपडे धुण्याने हृदय मजबूत होते, हातांचे स्नायू मजबूत होतात आणि नैराश्यासारख्या आजारांपासून तुम्ही वाचता. नंबर 25, जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर 1 ग्लास थंड पाणी प्या. नंबर 26, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांचा त्रास होत असेल तर यावरही एक घरगुती उपाय आहे. दह्यासोबत बेसन वापरा. ते तुमची त्वचा ब्लीच करेल आणि स्वच्छ करेल. तेलकट त्वचा असलेल्यांनी दुधात गव्हाचे पीठ वापरावे, यामुळे चेहऱ्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. नंबर 27, जर तुम्हाला तुमच्या रंगहीन ओठांचा त्रास होत असेल आणि तुम्हाला गुलाबी ओठ मिळवायचे असतील तर हा उपाय वापरा. कॉफी पावडरमध्ये पांढऱ्या साखरेचे प्रमाण समान प्रमाणात मिसळा. या मिश्रणात काही थेंब खोबरेल तेल आणि लिंबाचा रस घाला आणि 15 मिनिटे ओठांवर हलक्या हाताने घासून घ्या. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून 1दा किंवा 2दा हे करा. नंबर 28, तुमच्या जेवणात विशेषतः हिवाळ्यात
जास्त आले आणि लसूण वापरा. त्यांचे सेवन केल्याने तुम्ही हंगामी समस्यांपासून वाचू शकाल. आल्याची चहा प्या किंवा लसूणचा एक छोटा तुकडा चावा. लसूण खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. आले आणि लसूण खाणे हे वर्षानुवर्षे आजीच्या उपायांमध्ये समाविष्ट आहे. सकाळी रिकाम्या पोटी लसूणच्या 2 पाकळ्या चावून खाल्ल्यास पोटाचे आजार बरे होतात. नंबर 29. सौंदर्य वाढवण्यासाठी हळदीचा वापर बऱ्याच काळापासून केला जात आहे. म्हणून कच्च्या दुधात चिमूटभर हळद मिसळून चेहरा आणि हात आणि पायांवर लावा. हलक्या हातांनी मालिश करा. यामुळे त्वचेवर साचलेली घाण निघून जाते आणि चेहऱ्यापासून ते हात आणि पायांवर चमक वाढते. नंबर 30. डोळ्यांखाली बदाम तेलाचे 2-3 थेंब लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या. फक्त 3 ते 4 दिवसात तुम्ही त्या काळ्या वर्तुळांना निरोप देऊ शकता. आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. तर महिलांसाठी या महत्त्वाच्या अतिशय 30 टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. भेटू परत.